आणि ती शिकलेली सून रोज युट्यूब मधली रेसिपी बघायची आणि भाजी करायची, रोज एक नवीन प्रकार सगळ्यांना खाऊ घालायची. एका दिवशी काय झालं, ती अशीच भाजी करत होती आणि तिच्या सासूनं, तिची सासूबाई जी होती तिने पूजा करत बसली. आणि पूजा करताना त्यांच्या घरात मोठा देवारा होता बरं का. त्या देवाऱ्यामध्ये काय असते हो, देव असतात, दुसरं काय असतं, घंटी असते ना. पण तिचा देवारा मोठा होता आणि तिच्या देवाऱ्यामध्ये घंटी नाही, घंटाच होता. काय होता, घंटा होता. त्या सुनबाईनं, त्या सासूबाईनं म्हणलं, का ग सुनबाई, या देवाऱ्यामधला घंटा कुठे गेला? त्या सुनानं म्हणली, थांबा सासूबाई आणून देते. म्हणली काय, घंटा. आणि घंटा आणून त्या सासूला दिली. घंटा असा थंडगार पडला होता, घंटा थंडगार पडला होता. त्या सासूने म्हणली, काय ग सुनबाई, घंटा कुठं होता आणि एवढा थंडगार कशाला, कसं काय पडला? त्या सुनबाईनं म्हणली, इथेच होते म्हणली, फ्रीज मध्ये. ती म्हणली, घंटा काय फ्रीज मध्ये ठेवायची गोष्ट आहे का, वस्तू आहे का ती फ्रीज मध्ये ठेवायची आहे का? नाही. त्या सुनेनं म्हणलं, सासूबाई तुम्हाला काहीच कळत नाही म्हणली, बसा म्हणली. कळत नाही आणि गप्प बसतही नाही. ऐका विजनाच्याने करावे भराचे, त्यावर चाललंय आपलं. मग त्या सुनेनं घंटा म्हणली तर फ्रीज मध्ये ठेवले होते. तुम्हाला काहीच कळत नाही सासूबाई म्हणली, मी एक नवीन भाजी बनवत होते आणि बनवत असताना त्या युट्यूब मधल्या बाईनं सांगितलं. म्हणलं काय, म्हणलं आलं लसणाची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. कुठे ठेवा, फ्रीज मध्ये. काय ठेवा, घंटा. घंटा म्हणजे काय, तास. हिंदी मधून घंट्याला तास म्हणतात. पण तिने काय म्हणली, घंटाच फ्रीज मध्ये